नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाची करंजी. पण मी करंजीला खोबरं नाही किसणार का ना करंजीला लाटणार. पण करंजी तर बनणार आहे, तोंडात टाकताच विरघळणारी अशी करंजी बनवणार आहे. मऊ लुसलुशीत, अगदी कुठं जाईन तपास लागणार नाही ती करंजी तोंडात टाकली तर पहा तुम्ही. आता सामग्री पाणी ठेवलेली आहे तिकडे मी पहिलं. आता इथे बी तांदळाचं पीठ आहे, बारीक दळलेलं आहे, आणि इंद्रायणी तांदूळ आहेत. तर मी एक वाटी भरून घेणार आहे गच्च अशी फुल, आणि तेवढ्याच 2 वाट्या मी पाणी ठेवलेलं आहे. हे आहे ना माप, तेवढ्याच वाटीचं माप आहे ना, 2 वाट्या पाणी ठेवलेले आहे. एक वाटी टाकलं तर पीठ तर 2 वाट्या पाणी टाकत. 1 चमचा मी साजूक तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे नसलं साजूक तूप तर तेल टाकलं तरी चालेल, पण साजूक तुपाने कशी जरा मऊ होती करंजी, म्हणून साजूक तूप टाकायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. हे पहा, मीठ टाकलेले. आपल्याला किती पीठ घ्यायचं त्याच्यावर मीठ टाकायचं, आपल्या अंदाजावर मीठ टाकायचं, तसं मीठ टाकलेले. आता पाणी जास्त गरम करायचं नाही, उकळी येऊन द्यायचं नाही पाण्याला. थोडंसं गरम झालं ना, असं कोमटपासून जास्त तसं घ्यायचं आणि लगेच पीठ टाकायचं, का की गुठवड्या होतात त्याच्यामुळं सोडायला मुश्किल होतं. म्हणून आधीच असं छान मळून घ्यायचं पीठ कोमट पाण्यात. कोमट म्हणजे आपली थोडीशी हात बोट गेलं तरी चटका बसला पाहिजे एवढं. आता हे सगळं मी मस्त हलवून घेते मस्त असं, आणि ह्याला ना बारीक गॅसवर अगदी मिनिटभर ठेवून बंद करून टाकणार आहे. मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर मिनिटभरच ठेवणार आहे आणि बंद करून टाकणार आहे. आणि होऊन द्यायचं त्याला थंड, चांगलं थंड होऊन द्यायचं. आता पहिलं मी 2 मिनटं चांगले हलवून घेतलेलं आहे. नंतर मग आता हे आणखीन 1 मिनिट ठेवणार आहे ना, तर त्याला झाकून ठेवणार आहे आणि बंद करून तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. गॅस बंद केलेला आहे मी, 1 मिनिट झालेला आहे आणि गॅस बंद करून ठेवलेला आहे. हे खोबरं पहा, मी किसलं नाही किंवा काहीच नाही, तुकडे केलेले आहे खोबऱ्याचे, आणि हे ग्राइंडरमध्ये घालणार आहे. तुम्हाला बोललं ना खोबरं किसायचं नाही म्हणून मी ग्राइंडरमध्ये डायरेक्ट टाकलेलं आहे खोबरं. त्याची पाठीमागची साल पण नाही काढली, पहा असंच टाकलेलं आहे. आणि ह्याला मी घेणार आहे ग्राइंडरमध्ये मस्त असं बारीक करून. पहा तुम्ही कशा पद्धतीने करते आता मी ते. आणि ह्याला जास्त वेळ पण लागत नाही. खोबरं किसायला तरी भरपूर वेळ लागतो, वेळेवर किसलं किंवा काय तर भरपूर वेळ लागतो. तसं ग्राइंडरमध्ये घातलं ना पटकनी होतं. आणि म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगते, खोबरं किसणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने खोबरं करणार आहे. तर हे पहा, तर हे खोबरं असं केलेलं आहे. हे बघा, छान एकदम किसल्यास त्या आपण वेळीवर किसतो ना तसं झालेलं आहे एकदम. आता थोडंसं मी राहिलेलं आहे ते पण घेते करून लगेच. बघा मस्त झालेलं आहे ना खोबरं, एकसारखं झालेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे ते पण करून घेते. एकदम टाकलं होतं मी बरेच, पण परत काढून घेतलं त्याच्यामुळे बसलं, म्हणजे फिरत नव्हतं ते बरोबर, म्हणून आता परत करून घेते. पहा बरं किती सुरेख आणि छान खोबरं किसून होते. किसून म्हणजे दळून होते, त्याच्यात किसलं नाही. हे बघा मस्त झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र दिसते. कुठं दिसते काळं किंवा काय. हे बघा, आता मी लगेच एक साजूक तूप टाकणार आहे. चमचाभर चांगली जाड तळ्याची कढई घ्यायची आणि फिरवून घ्यायचं सगळं असं हे साजूक तूप सगळ्या कढईमध्ये, का की ते चिटकणार नाही. गूळ घातल्यावर सारण चिटकतं आणि करपतं पण, म्हणून ते तूप पहिले लावल्यानंतर करपत नाही. छोटे छोटे टिप्स पण आहेत, लक्षात ठेवा. आणि सारण द्यायचं वतून आधी चांगलं मिनिटभर हलवून घ्यायचं तुपातच व्यवस्थिशीर. नंतर तुम्हाला गूळ टाकायचा तर टाकू शकता, म्हणजे टाकणार गूळ. तर पहिलं आधी हलवून घेते व्यवस्थिशीर, मस्त हलवून घेतलं ना नंतर मग आपण टाकूया गूळ त्याच्यात. आता गूळ तुमच्या अंदाजावर टाकायचा आहे. तुम्हाला जास्त गोड करायचं का कमी गोड करायचं. मी एवढा गूळ टाकलेला आहे, एवढ्याला 1 नारळाला. हे बा, एवढा गूळ टाकलेला आहे. म्हणजे आमच्याकडे कमी गोड खातात म्हणून टाकलेला आहे कमी. तर तुमच्याकडे जास्त गोड खात असले तर जास्त टाकू शकता गूळ. आणि गूळ पांढरा घ्यायचा, काळा घ्यायचा नाही, म्हणजे सारण आपलं काळं होत नाही आतमध्ये. सारण जाळून घ्यायचं नाही, जास्त काळं करून घ्यायचं नाही. सारण एकदम मस्त झालं पाहिजे आणि खमंगपणा सारणाला आला पाहिजे. अशा पद्धतीचं सारण करायचं आपल्याला. सारण आपली करंजी फोडली तरी पण आतमध्ये असं मस्त दिसलं पाहिजे. सारण काळं दिसलं नाही पाहिजे, म्हणून जास्त करपायचं नाही. आणि गूळ काळं घेतल्यामुळं काळं होतं, म्हणून गूळ जास्त करून जरासा पांढराच घ्यायचा. आणि तुम्हाला किती गूळ टाकायचं ते तुमच्या अंदाजावर टाकू शकता ते. हे बघा मस्त असं होत आलेलं आहे आपलं सारण.
जरासुद्धा पाणी राहिलं नाही किंवा पाक झाला नाही गुळाचा, असं काही वेळेला काय होतं, खूप ओलं ओलं सारण राहतं आणि मग करंजी फुटती आणि त्याच्यावर मग सगळं सांडतं, असं करंजी फुटून जाती. आता मी जायफळ घालणार आहे. जायफळ मी आता एक घेतलेलं आहे, पण अर्धं जायफळ घालणार आहे. भरपूर जायफळ घालणार आहे, का की जायफळने खूप सुगंध येतो करंजीला. खूप छान वाटतं. ह्या नारळाचे आपले मोदक झालं, करंज्या झालं खाल्लं ना उकडीच्या, फार सुंदर लागतात. चव फार येते बघा. अर्धं घातलेलं आहे. आता विलायची पावडर पण घालणार आहे मी. तुम्हाला घालायची असली तर घाला, नाही घातलं नुसतं जायफळ घातलं तरी चालते. जायफळचाच सुगंध येतो. पण मी आहे माझ्याकडे, मी घालते विलायची पण. मस्त आहे बघा. मी साखरेच्या ह्याच्यात वाटून ठेवली होती, तर आता ही विलायची पण घालते. आता हे आपलं सर्व झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून देणार याला. कोरडं कोरडं मस्त सारण तयार झाले. रंगही छान आलेला आहे, ओरिजिनल रंग. मी कुठला कलर वापरला नाही किंवा केसर वापरली नाही किंवा काहीच नाही रंगात, सारणात रंगासाठी. असं आहे तेच सारण आहे आपलं ओरिजिनल. कुठं काळं म्हणजे बघा ना किती छान, जास्त काळं पण नाही पडलं किंवा काय नाही, एकदम परफेक्ट सारण झालेलं आहे आपलं. मस्त वाटतंय ना. आणि सारणाचा खमंगपणा सुटलेला आहे. छान परतलं आहे सारण, छान झालेलं आहे. हे बघा, जरासुद्धा पाणी नाही किंवा काहीच नाही, कोरड्याच्या फटफटीत एकदम. आता बाजूला ठेवते मी. आणि आपलं हे पीठ घेतलं होतं ना, त्याला मळून घेते होता. ते पण थंड होईल, आपलं सारण पण थंड होईल आणि इकडे हे पण थंड झालेलं आहे. थंड जास्त झालेलं नाही, हे लक्षात ठेवा. असं आपल्याला मळता येईल एवढं थंड झालेलं आहे. तर आता मी हे मळून घेते व्यवस्थिशीर. बघू आता आपलं किती पातळ होते का घट्ट होते. आपलं मेजरमेंट तर परफेक्ट आहे, तरी पण असं वाटतंय मला थोडंसं पीठ वरून घालायला लागणार आहे. का की मैत्रिणींनो, कधी वाटलं तुम्हाला थोडं पातळ झालं सारण, कधी कधी तांदळावर पण असतं, कुठलं तांदूळ पाणी जास्त घेतं, कुठलं कमी घेतं. तर मी थोडंसं पीठ वरून भुरभुरणार आहे आणि त्याच्यात मळून घेणार आहे. आणखीन थोडंसं घट्टपणा आला पाहिजे. हे बघा, आता ते आता गरमच आहे, तर त्याच्यात बरोबर एकदम फिट होणार आहे ते. हे बघा, छान झालेलं, आता बरोबर झालेलं आहे. असं वाटलं तुम्हाला पातळ झालं किंवा घट्ट झालं, थोडासा पाण्याचा हात मारून मळून घ्यायचं, घट्ट झालं तर. आणि पातळ झालं तर थोडंसं पीठ भुरभरलं त्याच्यात मध्ये तरी चालतंय, काय नाही प्रॉब्लेम. तर हे जरासं खरडून घेते आणि बाजूला ठेवते लगेच. आता असं पीठ मळल्यामुळं खाली चिकटलं गेलं. आता हे राहू द्या. एकदम मस्त पीठ झालेलं आहे आपलं आता. हे बघा, मस्त आपली झाले. आता लगेचच आपल्याला करायला घ्यायचं. तर मी लाटणार नाही मैत्रिणीनं. तर पहा काय करणार आहे आता. तुम्हाला सांगितलं ना लाटणार नाही, तर प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि पेपरवर करणार आहे. आयडिया पहा कशी आहे ती, व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे कळन तुम्हाला काय केलेलं आहे ते. हे बघा, आता पीठ छान मळून घ्यायचं हातावर व्यवस्थिशीर. एवढा गोळा घ्यायचा आपल्याला, जास्त मोठं बी नाही, जास्त बारीक पण नाही घ्यायचा. छोटासा गोळा घेतलेला आहे आणि वरून तूप लावायचं पेपराला. हा पेपर पलटी करायचा आणि आपल्याकडे प्लेट आहे पाठीमागून बघा कसं आहे, अशी प्लेट घ्यायची आणि वरून दाबायचं. एकसारखी पडणार आहे आपली. मस्त पुरी बनलेली आहे एकसारखी. पहा, आपल्याला ही एवढीच पातळ हवी आणि ह्याच्या वतायचं आपल्याला. म्हणजे भरपूर घाला सारण, काही टेन्शन नाही. भरपूर सारण घालायचं आणि असं पलटी करायचं. हे बघा, झाली करंजी तयार. मस्त करंजी, पांढरी शुभ्र करंजी तयार होती. पहा बरं. आता हिला मुरड घालायची आपल्याला. तर मुरड कशी घालायची पहा, आता मी दाखवते तुम्हाला. तर इथे थोडं खेचायचं, मोडायचं. इथे थोडं खेचायचं, मोडायचं. असं खेचून मोडून, खेचायचं मोडायचं, जरा थोडं खेचायचं, मोडत राहायचं. हे अशी छान मोडत जायचं. हे पहा, सारखं खेचून थोडंसं काढायचं बाहेर आणि मोडत राहायचं, उलटं करायचं. हे बघ, झालेली आहे आपली करंजी तयार. मस्त एकदम मुरड घातलेली. आता दुसरी पण तुम्हाला दाखवते. तर मी बाजूला ठेवते ती आणि दुसरी दाखवते. हे पहा, आता परत एकदा गोळा घ्यायचा छोटासा आणि परत मळायचा हातावर, व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं हातावर. आणि नंतर मग त्याला वरून आता तूप तर लावलेलंच आहे, परत पण लावते थोडंसं. ह्याला लावलेलं आहे पिठाला आता. आणि घ्यायचं, दुमडायचं आणि ह्याला पलटी करून असं करून घ्यायचं, दाबून घ्यायचं. आपल्याला जेवढी पातळ करायची तेवढी करू शकता. हे बघा, झालेलं आहे. लगेच आपल्याला काढायचा पेपर आणि सारण भरायचं. मग मैत्रिणींनो, न लाटता आहे का नाही करंजी. खोबरं पण किसलं नाही आणि करंजीला लाटणं पण लावलं नाही.
हे बघा आता अशा पद्धतीने परत खेचायचं, परत मोडायची, अशा पद्धतीने परत करून घ्यायची एकदा. हे बघा फटाफट होतात, वेळ लागत नाही, फटाफट फटाफट मोडत राहायचं. ते मुरड पडली पाहिजे त्याला, असं करायचं. अशी छान मुरड पडती. हे पहा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान मुरड पडलेली आहे का नाही. तर तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या करंज्या. आता मी काढून ठेवते बाजूला आणि ह्याच्यात लगेच भरून ठेवते. आता त्याला तूप लावलेलं आहे आणि हे सगळ्या करंज्या मी आता ह्याच्यात ठेवते. छान मुरड पडलेल्या करंज्या झालेल्या आहेत आपल्या, खूप मस्त. आता एवढ्या करते, मग नंतर अजून तुम्हाला परत म्हणजे नंतर करणार आहे. तुम्हाला दाखवण्यापुरतं एवढ्या करते मी. भरपूर साऱ्या करंज्या झालेल्या आहेत आणि भरपूर सारण ओतलेलं आहे. गच्च भरलेल्या करंज्या आहेत त्या. आणि आता पाणी ठेवलेलं आहे वरती मी ठेवते आणि ह्याला 5-7 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचं, का की पीठ पण उकडलेलं आहे आपल्याला, जास्त वेळ लागणार नाही. 7 मिनटात होणार आहे हे. 7 मिनटं लगेच होतात. 7 मिनटात हे 7 मिनटं झालेली आहे आणि आपली करंजी तयार झालेली आहे. आता काढून घेते, तुम्हाला दाखवते. आता थंड झालं का जरासं, जास्त थंड, गरम गरम खायला मजा येते ह्या करंज्या भरपूर. आणि आता दाखवते, परत फोडून दाखवते सारण कसं आहे आपलं आणि कसं होणार आहे. तर वरून त्याच्यावर टाकायचं, वरून साजूक तूप. मस्त लागतात एकदम. तोंडात टाकली का गायब होती ही करंजी. रसरशीत मऊ लुसलुशीत करंजी तयार होणार आहे. थोडं मी वरून टाकलेलं आहे, आतमध्ये टाकतात तसं. हे बघा आता फोडून दाखवते तुम्हाला. मस्त आहे बघा, किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे. सारण बघा, रंग सारणाचा पहा किती सुरेख आहे. तर आतमध्ये पण मी जरासं तूप टाकते. आतमध्ये तूप टाकायचं आणि मग खायचं. खूप छान लागती, खूप टेस्ट त्याला आहे. मस्त लागतात एकदम. आणि इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळे सुगंधित झालेल्या आहेत करंज्या आपल्या. आणि असं तोडायची आणि असं खायचं. मधुर स्वाद तोंडात जाणार आणि तोंडात टाकताच गायब होणार, अशा करंज्या होणार आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडलं का? नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी आमच्याकडे अशी पूजेला भरतात ताट, अशा पद्धतीने पूजेला भरायची ही करंजी माझी कशी वाटते. तर मैत्रिणींना आता मी माझ्या मसाल्याविषयी, हे लायसन आहे माझं मसाल्यांचं आणि कसा मसाला. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाले तर घ्याच, पण माझ्या ह्या उकडीच्या करंज्या कशा झाल्यात त्या नक्कीच सांगा. चला बाय.